कायमच अहिल्यानगर जिल्ह्यात कुणी आपल्यापेक्षा मोठं होच नये म्हणून काही विशिष्ट शक्ती काम करतात। इतर तालुक्यातील कुणाचाही प्रभाव वाढू लागला की कट करून ते नेतृत्व खुडवण्यामध्ये या शक्ती कायमच अग्रेसर असतात। त्या शक्तींच्या स्वार्थी राजकारणाचे अनेकदा शिकार ठरलेलं एक कुटुंब म्हणजे कोपरगावचं कोल्हे कुटुंब। आणि अशीच एक वेगळी गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत की संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा शंकरराव कोल्हे यांच्यासारखे एक दूरदर्शी नेतृत्व राजकीय नेतृत्वापासून रोखण्याचा डाव कसा झालेला होता। प्रथमतः बिपिन दादा कोल्हे यांच्याबद्दल माहिती घेतली असता एक अतिशय उत्तम प्रशासक, राज्य आणि देश पातळीवर चमकलेले खेळाडू, संवेदनशील समाजसेवक, प्रभावी विचारवंत, चौफेर जनसंपर्क आणि अभ्यासाची ताकद असलेलं एक नेतृत्व। फुटबॉल, व्हॉलीबॉल, हॉकी, बॅडमिंटन, गिर्यारोहण अशा क्षेत्रामध्ये आवड असलेलं एक खेळाडू व्यक्तिमत्व। महाविद्यालय जीवनामध्ये विद्यापीठाच्या फुटबॉल संघाचे कर्णधार, हॉकी संघाचे कर्णधार, बास्केटबॉल संघामध्ये प्रतिनिधित्व, हँडबॉल संघ, ॲथलेटिक्स जनरल चॅम्पियनशिप, राज्य पातळीवरील फुटबॉल संघात सहभाग, राज्य पातळीवरील मॅरेथॉन स्पर्धेचे विजेते। नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये असल्यानं सर्व आरमधून निवडले जाणारे प्रतिनिधी म्हणून युनिव्हर्सिटी प्रेसिडेंट स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह काउन्सिलवर निवडून गेलेले होते। संजीवनी उद्योग समूह, शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन, कृभक नवी दिल्ली, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन, रयत शिक्षण संस्था सातारा सदस्य म्हणून अभ्यासू भूमिका देखील घेतलेली आहे। महाराष्ट्र राज्य शूटिंग बॉल असोसिएशन माजी अध्यक्ष, कोपरगाव पंचायत समिती सभापती, जिल्हा सहकारी बँक उपाध्यक्ष, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, साईबाबा संस्थान उपाध्यक्ष अशी आणि यासह असंख्य पदे त्यांनी भूषवलेली आहेत। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेले कामं जिल्हाभर कोल्हे पॅटर्न अधिकच चर्चेत होता। इथूनच सुरुवात झाली हे नेतृत्व बाह्य शक्तीच्या डोळ्यात खुपण्याला। कारण सहकारात नाविन्यपूर्ण बदल करून माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचा वारसा समर्थपणे पुढे घेऊन जाण्याचं काम सुरू होतं। अशातच 2004 ची विधानसभा निवडणूक झाली आणि त्यात बिपिन दादा कोल्हे यांना मोठी संधी मिळेल अशी स्थिती असताना शेजारील शक्तींनी कोल्हे यांना रोखण्यासाठी अत्यल्प जनसंपर्क असणारा आमदार कोपरगाव मतदारसंघामध्ये निवडून दिला। या मधल्या काळामध्ये न थांबता कोल्हे हे सेवा करत राहिले। सामाजिक उपक्रमांनी कामाचा डोंगर उभा केला। यानंतर 2009 ची विधानसभा निवडणूक झाली। त्यामध्ये बिपिन दादा निवडून येणार आणि मोठी जबाबदारी राज्यामध्ये मिळणार हे निश्चित होतं। त्यावेळी मात्र पुन्हा शक्ती सक्रिय झाल्या। ताकदीने विरोधामध्ये कामाला लागून पुन्हा अवघ्या 2000 मतांनी बिपिन दादा कोल्हे यांचा पराभव घडून आणत 10 वर्ष सभागृहामध्ये एकही प्रश्न न विचारणारा आणि मतदारसंघासह सभागृहात देखील गैरहजर असणारा आमदार लादला गेला। 2014 मध्ये कोल्हे कुटुंबाला जनतेत मोठा प्रतिसाद होता। यावेळी रणांगणात होत्या त्या म्हणजे रणरागिनी स्नेहलताताई कोल्हे पुन्हा शक्ती सक्रिय होत्या। पण यावेळी मताधिक्य कमी करण्यापलीकडे त्यांना काहीच जमलं नाही। ही सल मनात ठेवून स्नेहलता कोल्हे पुन्हा निवडून आल्या तर मंत्री होतील, आपलं महत्त्व कमी होईल या भीतीनं पुन्हा शक्ती सक्रिय झाल्या आणि कोल्हे यांना रोखण्याचा डाव यशस्वी झाला। अशातच कोल्हे कुटुंबाची तिसरी पिढी स्वाभिमानाची ऊर्जा घेऊन मैदानात उतरली। विवेक कोल्हे यांच्यासारखा एक दूरदृष्टी लाभलेला युवा नेता सातत्यानं जनतेत आहे। अतिशय प्रभावी वक्तृत्व, समाजकार्याची जाण, सांस्कृतिक जतन आणि आरोग्य सेवेत मोलाचं काम, सेवा हाच धर्म मानून जनतेत असणारा धाडसी युवक, औद्योगिक क्षेत्र, शेती, सामाजिक, राजकीय, सहकार यासह सर्वच क्षेत्रामध्ये काम करणारा अभ्यासू नेता जड भरेल म्हणून भीती बाळगणं सुरू झालं। देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह हे ज्या युवकाचं कौतुक करतात त्याच्याकडे नक्कीच मोठं व्हिजन असणार यात कुठलीच शंका नाही। जर हा युवक राजकारणामध्ये यशस्वी झाला तर आपलं काय ही भीती अनेकांना जाणवू लागली। त्यामुळे कसंही करून विवेक कोल्हे यांना कसं रोखता येईल याचे डावपेच सुरू झाले। ही लढाई फक्त विधानसभा नव्हे तर नगर परिषद पातळीवर देखील या बाह्य शक्ती काम करू लागल्यात। पिछाडीवर असलेले काळे बाह्य शक्तीचे मांडलिक असल्यानं त्या शक्ती आपले हस्तक वापरून
कोपरगाववर आपलं वर्चस्व ठेवायचं हा डाव आखला गेलेला असून यामध्ये स्वाभिमानी कोपरगावकर कुणाच्या पाठीशी उभे राहताय हे आता बघणं त्यामुळे महत्त्वाचं ठरणार आहे। या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी द अश्विनी स्पीक या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुर्तास इतकंच, धन्यवाद।